अधिकार आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे. या ऊर्जेच्याच रिलेटेड आज हे एक्झिबिशन इथे आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचं हे इकॅमॅक्स 2026ला आलेल्या सर्व आयोजककर्त्यांचं, सर्व कंपनीच्या डायरेक्टर्सचं, वेगवेगळ्या सोडवण्यासाठी आम्ही काम करतो. आमचे मेंबर साधारण 4,500च्या वरती मेंबर आहेत. तर हे एक्झिबिशन घेण्यामागचं कारण हेच आहे की आता नवीन जग, नवीन गोष्टी तयार होतात आहेत. बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या आता वेगवेगळे इनोव्हेशन करून वेगवेगळे प्रोडक्ट काढत आहेत. तर आमच्या मेंबर आणि सोसायटीला काय नवीन गोष्टी येतात आणि नवीन काही इनोव्हेशन येतं, कारण आम्ही कॉन्ट्रॅक्टर असतो तर आम्हाला माहीत असेल तर आम्ही ते इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही हे असे एक्झिबिशन भरवतो आहे. आणि याच्यामध्ये आमचा एक मेन मोटो आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी. बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट्स होतात तर ते शॉर्ट सर्किट किंवा याच्यामुळे होतात. तर त्याच्यावर आमचा फोकस आहे की इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि ज्या काही इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही प्रमोशन करतो आणि आमच्या मेंबर्सला त्याचं नॉलेज देतो. त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही असे एक्झिबिशन्स भरवत असतो. तर हे आमचं इकॅमॅक्स 26 हे आम्ही आता एक्झिबिशन भरवलं आहे. साहेबांच्या हस्त्यात उद्घाटन झालेलं आहे. तर धन्यवाद. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या इकॅमॅक्स 26 या कार्यक्रमाला इथल्या जे काही त्यांनी सगळ्यांनी मिळून अजून एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं हे एक्झिबिशन इथं त्यांनी ठेवलेलं आहे. त्या सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. कारण इलेक्ट्रिसिटी ही देशाचा विकासाचा कणा आहे असं आपण मानतो. इलेक्ट्रिसिटी नसेल आणि ती योग्य पद्धतीने जर चंद्रायत झाली नसेल तर देश चालणं मुश्किल आहे. आणि म्हणून एकामेकांना जे काय आपलं मेकिंग इंडिया प्रोडक्शन त्या पद्धतीने होत असेल, ज्या केंद्र सरकारच्या स्कीम्स असेल, राज्य सरकारच्या स्कीम्स असेल, त्याची जर पूर्तता जर होत असेल तर ते हे असोसिएशन आपली सर्व ताकद लावून हे सगळं आपल्याला करून देत आहे. आणि म्हणूनच त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. आपला देश विकासात पुढं चाललेला आहे आणि वीज, इलेक्ट्रिसिटी हे जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जर आपण पुढं गेलो तर देशाला पुढं नेऊ शकतो. आज ज्या काही सरकारच्या स्कीम पण आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, त्याची अंमलबजावणी जे काही करायचे, उदाहरणार्थ आपली PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, जे काय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजींनी एक टार्गेट ठेवलेलं आहे. येणाऱ्या दीड वर्षात आपल्याला 1000 घरांना कनेक्शन, सोलर कनेक्शन द्यायचं वगैरे हे आहे. हे सगळं कामं जे आहे की ह्यांनी केलेल्या परिश्रमामुळे ते कामं पूर्ण होतात आणि देश विकासामध्ये बराच पुढे चाललेला आहे. हे काही एक कोटीची आपण टार्गेट केलेलं आहे. आतापर्यंत मला होतं आपण 1/3पर्यंत पोहोचलेलो आहोत. 20 लाखपेक्षा जास्त कनेक्शन आज संपूर्ण देशात दिलेली आहे. त्याच पद्धतीनं जे काही आपला PM कुसुम, जे शेतकऱ्यासाठी काही पंप जे काही आपण डिझेलवर किंवा इलेक्ट्रिसिटीवर पंप चालवत होतो, पण तो जे काही आपल्याला कमी उत्पादन वीज मिळत होतं ते आज या सोलर याच्यावरनं आपण आज शेतकरी पण खुश आहेत आणि हे सगळं आपल्याला पुढं करायचं आहे. तेवढीच कनेक्शन देशभरात आपल्याला द्यायचे. ही सगळी जी कामं आहेत किंवा आपल्याला जे ट्रान्समिशनसाठी जे काय लागतं त्याचंही काम हे असोसिएशन चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि म्हणूनच त्याच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारावी की तुम्ही पुढं जा, देशाचा विकास करत राहा. यासाठी इथं येणं झालं मला खूप बरं वाटलं.
की अशा पद्धतीचे प्रयत्न हे दरवर्षी झाले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काय आपल्या देशात चाललं आहे, कशा पद्धतीचं उत्पादन चालू आहे, आपण सेफ्टीबद्दल ह्याच्या सगळ्याबद्दल ह्याच्यात आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यातून जे काय हे निघेल ते राबवण्याची क्षमता असोसिएशनमध्ये आहे. आणि म्हणून हा जो स्तुत्य कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केला आहे त्यामुळे मी परत एकदा त्याचं अभिनंदन करतो आणि आपण सगळे मिळून पुढं जाऊया, देशाचा विकास करूया एवढं सांगतो. परत एकदा धन्यवाद. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्राचं हे 101 वर्ष आहे की त्यांनी इकॅमॅक्स 26 हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, यात निश्चितच जसं की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. पण मी असं म्हणेन की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजेची मूलभूत गरज ही वीज आहे. कारण विजेशिवाय सध्या काहीच शक्य नाही. तर ह्या वीज क्षेत्रात मी काम करतो, महावितरणचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या कार्यक्रमाला आलेलो आहे. तर आज हे जे काही प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे याला मी शुभेच्छा देतो. इथं नवनवीन तंत्रज्ञान सर्वांना, सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सुरक्षेविषयी पण जनजागृती इथे केली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. महाराष्ट्र 2026 हे मोठ्या प्रमाणातलं प्रदर्शन आज आपण मुंबईमध्ये आयोजित केलं आहे आणि अतिशय खूप सुंदर कार्यक्रम आहे. दरवेळेला पुण्यात किंवा मुंबईला असा प्रोग्राम असतो त्यावेळेला आवर्जून भेट देते. कारण अर्बन लोकल बॉडीमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करत असतो त्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसीजचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी मंत्री महोदयांच्या मार्फत आमच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली असते. तर ते काम पार पाडत असताना नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं, वेगवेगळे सेफ्टी इक्विपमेंट्सचा वापर करणं आणि ती सर्व सेवा सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणं ही प्रमुख जबाबदारी ॲज अ अर्बन लोकल बॉडी म्हणून आमच्यावरती शासनाने दिलेली असते. तर ती पार पाडत असताना अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीचंही आम्हाला त्याच्यामधून माध्यमातून ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सोपं जातं. तर अशाच प्रकारचे प्रोग्राम आपण दरवर्षी वेगवेगळ्या नवीन विषयामार्फत घेण्यात यावे असे बोलून मी या प्रदर्शनाला शुभेच्छा देते. धन्यवाद. सांगितलं होतं PM सूर्यघर योजना किंवा PM हां, ह्याच्यातून ही स्कीम केली आहे. त्याच्यातून आपण जवळजवळ 80% सबसिडी त्याच्यातून आहे. आपली केंद्र सरकारातून 3 KVA पर्यंत आपण 78,000 रुपये सबसिडी देतो. त्याच पद्धतीने तशाच पद्धतीची सबसिडी राज्य सरकारातून मिळते. फक्त 10 ते 15% दरमार्काला त्याचे आपले स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करावे लागतात आणि येणाऱ्या 2-2.5 वर्षात जे विजेचं बिल येतं त्याच्यातून 2 वर्षाच्या ते सगळे झिरो होऊन जातं. मग नंतर बिल झिरो येतं. ही झाली PM सूर्यघर योजना. त्याच पद्धतीने पंपची PM कुसुम जी शेतीसाठी जे आपण पंप आधी आपण विजेवर चालवतो, वीज रात्रीची मिळत होतं, रात्रीची उशिरा मिळत होती, शेतकऱ्यांना शेतात रात्रीचं जायचं होतं, ॲक्सिडेंट व्हायचे. त्यामुळे जे आपण PM कुसुम जी योजना काढली त्याच्यातून दिवसाला जेव्हा पाहिजे तेव्हा सोलर या पॅनलवरून किंवा या स्कीमवरून जवळजवळ दिवस कधीही शेतकऱ्याला दिवसात पाणी आपल्या शेताला द्यायला मिळतं आणि उरलेली जी वीज आहे ती ग्रीडमध्ये देऊन त्याला त्याचे पैसेही मिळतात. आणि ह्याला जवळजवळ 90% सबसिडी आहे. फक्त 10% शेतकऱ्याने आपलं भांडवल घालावं लागतं. पण अशा पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जी काही विजेची टंचाई मागे होती आज जवळजवळ आपलं जनरेशन तेवढं आणि वितरणही तेवढंच झालेलं आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा कुठंही होत नाही कारण ही सोलरची ॲडिशनल वीज आपल्याला या माध्यमातून मिळालेली आहे. आणि त्यामुळे देशाचा विकास मगाशी म्हटल्याप्रमाणे वीज असेल तर विकास आहे काय. त्यामुळे सरकार योग्य पाहिलं होतं. येणाऱ्या आणि 25 वर्षात काय आपल्याला हवं याची तयारी सरकार राज्य सरकारला बरोबर खेळांमध्ये ते पारंगत आहेत. तसंच सर्वोत्तम जलतरणपटू म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे. विविध भाषांमध्ये ते निपुण असून कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचा गाढा अभ्यास आहे असे आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री ऊर्जा मंत्री नाईक सरांचं आम्ही यथोचित स्वागत करत आहोत. कविता आणि ऊर्जा महाराष्ट्र राज्य
तसंच उपस्थित आहेत व्यासपीठावर महावितरणाचे मानवी संसाधन विभागाचे संचालक माननीय श्री राजेंद्रजी पवार साहेब. त्याचबरोबर मंचावर आसनस्थ पदाधिकारी आहेत. इक्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कदम, इक्या महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी अध्यक्ष श्री या एक्झिबिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं या एक्झिबिटरी डिरेक्टरीमध्ये अगदी संपूर्ण माहिती आणि त्यांचं यामध्ये इंट्रोडक्शन आहे.